जोडी मैदानावरती रवाना झाले. विनर विनर मॅच असेल. विनर विनर मॅच असेल. श्री स्वामी समर्थ अंबरपाडा विनर विनर आहेत. मॅच असेल जी श्री स्वामी समर्थ वेनगाव टीम. आपण जाऊ नका कुठे. आणि त्यानंतर जय भवानी आरवन आणि वैष्णवी कंस्ट्रक्शन आपण तयार राहायचे. चेंडू फेकला. चेंडूला शत्रक्ष त्या ठिकाणी वाटी श्लाघन काऊ कॉर्नर डिझल मध्ये आपण पाहतो आहे. इथे पाहतोय आपण रिव्ह्यू आपण पाहतोय. या ठिकाणी चेक केला जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतील. त्यानंतर आपण पाहतोय जो डिसिजन असेल तो डिसिजन दिला जाईल. ओके जरूर आपण पाहतोय. आणि आम्ही कालही सांगितलं होतं तुमच्याकडे पहिले 10 सेकंद असतील. तुम्हाला बाहेरून कॉल जाईल. त्यानंतर तुम्ही रिव्ह्यू घ्याल. 15 सेकंद तुमच्याकडे असतील. तुम्ही त्या टायमाला निर्णय घ्यायचे आणि बाहेरचा कॉल स्वीकारला जाणार नाही. हे कालपासून आम्ही सांगितलंय. तर बॅट्समन आपण पाहतो पॉपिंग क्रीजच्या पुढे खेळतोय. फेअर बॉल आहे. आणि त्यानंतर पहिलं बॅट्समन एकदम खाली डाऊन झाला चेंडू. पंचांचा निर्णय अप्रतिम डिसिजन होता. आणि बॅट्समॅनला बी माहिती पाहिजे आपण कुठे खेळतोय, कशा प्रकारे खेळतोय. बाहेरचा कॉल बाहेर माहीत नसतं कुणाला, तो कुठे खेळतो काय खेळतो. बॅट्समन कुठे खेळतोय बॅट्समॅनला माहित असतं. तो कॉल बॅट्समॅनचा पाहिजे. डिसपॉइंट झाला बॅट्समन त्या ठिकाणी पाहतोय. चांगला झेल पकडला गेला. विवेकच्या स्वरूपात झटका दिला गेलाय. तो मोर्या 11 6-1 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. प्रत्येकाला नियम अटी एकच आहेत. वेळ लावू नका तुम्ही. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू भिरकावला बॅकवर्ड स्क्वेअर इधर मधून चेंडू निघतो. 1 बाउन्स राखेल चेंडू सी मारशे पलीकडे चौकार. 4 धावा आपण पाहतोय. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4. 1-4. 2 फुलटॉस चेंडू होते. फुल लेनचे 2 चेंडू होते त्या ठिकाणी आपण पाहतोय.
क्षेत्ररक्षण थोडी व्यूहरचना करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जगदीश पुन्हा एकदा सज्ज झालाय. पंचाच्या डाव्या साईडने राईट ओव्हर तो विकेट मारा दीपक साठी. टाइम लागला गेलाय, जेवढा वेळ तुम्ही घ्याल 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. आतापर्यंत आपण पाहतोय 4 मिनिटं झालेत, 3 चेंडू आतापर्यंत झालेत. इलेक्शनच्या बाहेर चेंडू पाहतो, पंचाने सांगितलं हात 2 समांतर केले, धावसंख्या अवांतर या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या या अवांतर धावेने वाईड या चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय. दीपकने चेंडू टॉस केलाय, बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, थोडस फंबल घालवला गेला आणि चांगला झेल. निशांत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. दीपक वाजलाय, झटका दिला गेला तो मोरिया कलेक्शन 616 भाऊचं दुकान या नावाने हा संघ सध्या तरी फेमस आहे. रोशन कालेकर लीड करतात या टीमला आणि चांगल्या प्रकारचा आपण पाहतोय खेळ पाहिला गेला. या संघाचा आपण बदलापूर विभागामध्ये जाऊनही चांगली कामगिरी केली या संघाने. मित्रांनो, जरूर एक सूचना सांगेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक तो 5 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या ठिकाणी OUT फलंदाज बाद होतोय. आणखी एक झटका, रमेश माघारी परतलाय. चांगली कामगिरी आपण पाहतो या ठिकाणी. एक चांगला खेळ आतापर्यंत. जगदीश पॉवर प्लेचं षटक घेऊन आला, अक्षरशः खिंडार पाडले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत आपण पाहिले गेले 3 विकेट प्राप्त केलेत. विवेक बाद झाला, त्यानंतर आपण पाहतोय दीपक बाद झाला, रमेशही माघारी आला. 5 या आकड्यावरती 3 गडे गारत पॉवर प्लेचं पहिलं षटक खिंडार पाडायला सुरुवात. चांगली कामगिरी आपण पाहतोय. गुरुला साथ द्यायला आपण पाहतो परेश, कल्पेश. कल्पेश आपण पाहतो त्या ठिकाणी सज्ज. कल्पेशला आपण या ठिकाणी पाहतोय. जोरदार अपील, जोरदार अपील. चांगला चेंडू आपण पाहतो. शेवटचा चेंडू निर्धाव टाकत असताना पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5, 3 बाद 5. एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. निशांत गोलंदाजी मार्कवरती आहे. गुरु असे स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला उभं राहून सर्व काही पाहिलं गुरुने. इथे पाहिला गेलं, चेंडू भिरकावलाय. 6 धावेसाठी षटकार. गुरु तसा स्ट्राईकला गेला,
धावसंख्या खुली गेली. षटकार या ठिकाणी पाहतोय. बघा आपले प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. बिरदोलेचे काही पाठीराखे त्या ठिकाणी आहेत. चेंडू जरा शोधा, जरा भेटला तर घेऊन या. ओपन मैदान आहे तुमच्या सर्वांचा हक्काचं मैदान असलेलं दामसच्या हा क्रीडा नगरी आपण पाहतो आहे. कर्जत, बदलापूर, नेरल, शेलू नजीक रोडला लागलेलं हे ऐतिहासिक मैदान. अनेक मोठ्या रजनी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिल्यात. तब्बल 1,20,000 प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. बाईक स्पर्धा. पुन्हा एकदा फुलले चेंडू, फुलटा चेंडूला पुन्हा एकदा भिरकावलाय. चेंडू पाठवला बॅक टू बॅक, गुरुच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार ऑफिशियलचा रिव्ह्यू आहे. नो साठी ऑफिशियल रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय. फेर आहे. दोन षटकार आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. षटकार आपण पाहतोय, लगातार षटकार या ठिकाणी. इथं पाहतो वनभाऊ चेंडू पुन्हा एकदा उचलला जाईल. दुसरी धाव चितेके चपलाने गुरु या ठिकाणी पूर्ण करतोय. दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी. वाईट चेंडू. बाहेर आले. कट केला चेंडूला. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडली. तिथून चेंडू निघाला. थर्डमॅन फेस मध्ये चेंडू पोहोचतोय सीमारेषे पलीकडे. चौकार. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी ऋतिक. झेल ड्रॉप केले त्यांनी. दुसरं षटक प्रगती पथावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. पहिल्या षटकात 5च होत्या. 3 विकेट होते आणि आतापर्यंत निशांत, कारण जगदीश त्याचा मोठा भाऊ, त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च केल्या होत्या. 5 चेंडू आणि 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. निशानने थोडस दुखापत आपण पाहतो, कारण चेंडू पडल्यानंतर तरी तो उचली घेतली. शरीरवेदिक चेंडू होता. पॉवर प्लेचं दुसरं षटक हात खोलण्याचा मोका दिला. आणि गुरु जो नॉन स्ट्राईकला होता पहिल्या षटकात, राजेश सर नॉन स्ट्राईकला राहिला. समोर त्यांनी 3 विकेट होताना पाहिले. त्यानंतर स्ट्राईकला गेला आणि त्याच्या बॅटमधून धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका. चपराक लगावले. टफली लगावताना चेंडू वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. चौकार. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. या आकड्यावरती 23 धावा आपण पाहतो या षटकात आल्या. बघा श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ अंबरपाडा संघाचा कॅप्टन भूषण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय.
समोर मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदोली टीम आणि दोन्ही टीमला या मैदानाचा अनुभव आहे. पारितोषिक विजेता ठरले गेलेत. या मैदान पारितोषिक घेऊन गेलेत. इथे कट केला हात खोलण्याचा मौका बाट मधून चेंडू तो थर्डमॅन ओपन होता. चेंडू पाठवला 4 धाब्यांसाठी चौकार. चांगला फटका लाईन अँड लेंथ या ठिकाणी पाहतो. राजेश सर आमच्या सोबत आहे. राजेश सर अनेक वर्ष भूषणला ट्रेनिंग दिली. त्यांच्या सोबत खेळलाय भूषण. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय हा भूषण दादांच्या सोबत अनेक सामने पाहिले गेलेत आणि पंचांच्या भूमिकेत आणि मोठ्या मोठ्या स्पर्धा. राजेश सर तुमच्या सोबत पण त्यांनी पंचाची भूमिका केली म्हणजे अनुभव आहे क्रिकेटचा. बराचसा अनुभव होतो भूषणकडे. व्हाईट चेंडू एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहता. आणखीन एक दादांच्या हाताखाली ज्यांनी पंचाची भूमिका केली आज मुरबाड विभागामध्ये पंचांच्या भूमिकेत मंदार राणेला आपण पाहतोय. सुरुवात केली होती राजे सरांकडून आणि आज चांगली पंचाची भूमिका मुरबाड विभागामध्ये पाहतो त्याच्याकडून. चांगला दमदार चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिला गेला आणि जरूर पंचांकडून सांगण्यात आलं समोर येतोय गोलंदाज त्याच्यामुळे पंचांकडून थोडंसं सांगण्यात आलं का दादा आपण थोडंसं साईडला व्हा कारण जी व्हाईट लाईन दिसत नसते कधी कधी फलंदाज लेग बिफोर बॅट कट याचा पूर्णपणे संबंध काय झालाय कसं झालाय हे पंचांना समजत नसतंय. चांगला चेंडू आणखीन एक आपण पाहतोय सुरेख चेंडू. या षटकातले चेंडू आपण पाहतोय जाऊन झाले ते तीन तीन चेंडू झालेत. पाचची कडा जाणारा चेंडू होता पायदानारा चेंडू होता. विकेट सोडताना पण या ठिकाणी पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. चार बॉल झालेत. भूषणने जो विकेट पाहिजे तो विकेट आपण पाहतो या ठिकाणी मिळवलाय. यतीन आपण पाहतो नवीन बॅट्समन खऱ्या अर्थाने जी व्यूहरचना आखली होती श्री स्वामी समर्थ अंबरपाडा संघाने. भूषण तिसऱ्या षटकामध्ये आला. पहिली पॉवर प्लेची 2 षटकं दोघे बंधू निशांत आणि जगदीश यांच्याकडून पाहिलं 14च्या सरासरीने 28 धावा खर्च होताना पाहिल्या गेल्या. भूषण आला जरूर आपण पाहतो पहिल्या चौकातच्या बॅटमधून कल्पेशने जरूर लागवलं होतं. कल्पेशला माघारी पाठवलं. धावसंख्या 34 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राऊंड विकेट इथून गोलंदाजी करतोय समोर असेल ज्यांनी खऱ्या अर्थाने या धावसंख्येला उभारणी दिली तो गुरु स्टेप आउट करून गेल्याचा प्रयत्न दूरवर चेंडू होता. वाईट चेंडू पंचाने हेरलं सांगितलं दोनच समांतर धावसंख्या घेतली गेली ती अवांतर. कर्जत तालुक्यातील एक बेस्ट पंच म्हणून आपण पाहतो हरीश करायलाकडे पाहिले जाते. चांगली नजर करडी नजर आहे प्रत्येक चेंडूवरती करडी नजर अप्रतिम डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षक आहे कोणत्या प्रकारची चुकी नाही फलंदाज बाद. जी व्यवस्था आखली होती त्या यवरचनामध्ये आपण पाहतोय सफलता या ठिकाणी प्राप्त केली आणि योगेश चांगला झेल गुरु बाद झाला. जिथे आपण पाहिलं गेलं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. हा घेऊन जा.
या ठिकाणी दविली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच नरेशदादा कालेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माजी सदस्य मारुती कालेकर ही मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 35 या आकड्यावरती आहे. अजूनही 2 षटकं आपण पाहतो. विनिंग मॅच जी पहिली विनर मॅच होती पहिल्या मॅचची ती आणि इथे विनर या दोघांमध्ये मॅच लगेच सेकंड राऊंड खेळवली जाणार आहे. सर्व संघांना विनंती आहे आणि सूचित करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 ती 5 तारखेपासून स्पर्धा सुरू होणार आहे. त्या स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स गेले 2 दिवस काही कारणास्तव आपण थांबवले होते, पण उद्या ते लॉट्स या ठिकाणी पाडले जातील कारण लॉट्स बनवले आहेत. आपण पाहतो चिठ्ठ्यांची सर्व नावं तयार झालेले आहेत, पण आमचे स्पर्धेचे संयोजक आयोजक जे आज या ठिकाणी पोहोचू शकले नाही आहेत, त्यामुळे आपण ते लॉट्स थांबवलेत. इथे आपण पाहतो भूषण चेंडू खाली आला. कोणत्या प्रकारची चुकीची संकेत गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्या चेंडूवरती विकेट. चांगली कामगिरी आपण पाहतोय. यतीन माघारी परतला. आणखीन एक झटका दिला गेलाय. रोशन आपण पाहतो एक नवीन बॅट्समन बॅटर मैदानावरती इंटर होईल. 35 या आकड्यावरती 6वा फलंदाज फेल. वाईट चेंडू जोरदार अपील केली होती आणि पंचांनी सांगितलं मडवी सर आहे त्या ठिकाणी. अनेक वर्षाचा अनुभव कल्याण सापाडामधून आपण पाहतोय. कारकिर्दीला सुरुवात महाराष्ट्रातले सर्व मैदानी खेळ ज्या गावामध्ये आपण पाहतोय कबड्डी क्रिकेट कुस्ती अनेक स्पर्धा त्यांच्या गावात होत असतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. प्रेक्षक खचाखच भरले गेलेत. काली पाहिलं गेलं काल वरिष्ठ टीम सर्व 40+ 50+ खेळाडू पण एक नवतरण लाजवेल असा खेळ त्यांच्याकडून पाहिला गेला. उर्फी चेंडू इथे क्षेत्ररक्षक पोहोचला होता. चेंडू परत झेल ड्रॉप झाले. चेक केलं जाईल. तर फलंदाज या ठिकाणी OUT बाद होतोय. विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं गेलं.
रोशन बाद झालाय. स्लिपचा एक चांगला खेळाडू म्हणून प्रसिद्ध झालाय बिरदुली टीम मधून. रोशन धावाच्या स्वरूपात माघारी परतला. रिवासाठी दुधारी तलवार क्षेत्राक्ष त्या ठिकाणी तैनात आहे. उद्याच्या लॉट्स मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाहीये. उद्या 8च्या 8 संघ हेच खेळणार आहेत. कोणाला बघा उद्याच्या लॉट्स मध्ये महिला आणि मला संपर्क कोणत्याही प्रकारचं चेंजेस नाहीये. सालिम इलेव्हन दामत वर्सेस पोर्टल वाली. दुसरी मॅच कलम एमसीसी कलम वर्सेस सालोक. तिसरी मॅच कालभैरव मालेगाव वर्सेस जय हनुमान कोदिवले. आणि चौथी मॅच आरवी शूटर पोशीर वर्सेस अंजप बी. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंजेस नाहीये. कोणत्याही संघाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी खुरमबाई नजे आणि राजेश भोईर यांच्याशी संपर्क साधा. ए ग्रुपचा लॉट्स आहे ना तो उद्या. आता चे लॉट्स पण आपण वाचू. यानंतर थोड्याच वेळात ई ग्रुपचे लॉट्स. एफ ग्रुपचे लॉट्स त्याच्यामध्ये थोडाफार चेंजेस आहे. एफ ग्रुपमध्ये थोडंफार चेंजेस आहेत. सर्व लॉट्स तुमच्या समोर येतील. धावसंख्या स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती आपण पाहतो. 40 धावा धावफलकावरती. इथे फलंदाज बाद. नवीन फलंदाज जय या ठिकाणी पाहतोय. भूषण गोलंदाजी मार्क वरती आहे. कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंच जरूर वलन घेतील. वाईट चेंडू आणि ते लगेच गोलंदाजाने सांगितलं रिव्यू चेक केलं जाईल. वाईट चेंडू आहे. ऑफिशियलचा निर्णय मी सांगितलं ना. चांगला चेंडू. हलक्यात ग्लास केला चेंडूला. ते चुकी चुकी चुकी. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. आणखीन एक झटका. गरज होती का या धावेची. आणि इथे ऑल आउट. सर्व फलंदाज बाद झालेत. आणि पहिला संघ ठरला स्पर्धेचा पूर्णपणे ऑल आउट होणारा.
कारण आपण नेहमीच पाहिलं गेलं चित्ते की चालबाज की नजर और हरीश कराले पे कोई संदेह नहीं करता. त्यांचा डिसिजन पाहतो आपण. लाजवाब हरीश करालेचा डिसिजन पाहिला गेला. अफलातून डिसिजन होता, कटोकट डिसिजन. हरीश करालेचा विचार केला तर आज खऱ्या अर्थाने ते आम्हाला नेहमीच सांगतात या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यापासून तर बाहेरचा प्रवास ज्यांनी त्याला घडवलं ते राजेश भोईर. आपण पाहतो त्यांच्या सोबत अनेकदा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट करत असतो. चांगली ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला भेटतात. प्रथमतः आम्ही पाहिलं गेलं जर ओपन टुर्नामेंट राजेश भोईर यांच्या सोबत जर आम्ही पहिली मोठी टुर्नामेंट कुठे केली असेल ती TDPL होती, ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पहिली टुर्नामेंट. आणि पहिल्या टुर्नामेंटला कुणाल सुपर 8चे सामने होते. 4 दिवस अगोदर थोडेसे तिथं प्रॉब्लेम झाले होते आणि सुपर 8च्या मॅच मध्ये तर फ्रेंड्स ग्रुपचे सर्व सभा दोस्ती ग्रुपचा राजा माणूस, दोस्ती ग्रुपचं नेतृत्व त्याच्या खांद्यावरती आहे. जावेद भाई खोत यांचं या ठिकाणी आगमन झालं. जावेद भाई या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या साहेब व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 41 झाल्यात. 42 धावांची गरज आहे विजयासाठी. 30 चेंडू 42 धावा. 26 चेंडू आणि 26 चेंडू मध्ये जर विचार केला तर 41 धावा आहेत राजेश सर. 26 चेंडू मध्ये 41 धावा आणि 10 विकेट. 10 विकेटची गणना केली आपण, 10 विकेटला जर ठेवलं तर त्या 26 चेंडू मध्ये 10 चेंडू मायनस होतात आणि 16 चेंडू मध्ये त्या 41 धावा आणि त्यामध्ये निर्धाव चेंडू पण आहेत. गुरुने अफलातून कामगिरी केली, पण श्री स्वामी समर्थ अंबरपाडा संघाचा चॅम्पियन कॅप्टन कुलभूषण, खरं तर कुलभूषणाच्या संघाचा खरं चांगली कामगिरी केली त्याने. आणि पहिलं षटक जगदीशला दिलं, दुसरं षटक आपण पाहिलं निशानने टाकलं. दोघांकडून पॉवर प्लेचे षटक घेतलं. त्याला माहिती आहे जे नियमित चांगली बॅटिंग करणारे फलंदाज अजूनही शिल्लक आहेत, त्यांनी त्या 2 गोलंदाजाचा वापर करून घेतला आणि त्यानंतर तिसरं षटक आपल्या हातात घेतलं. तिथे विकेटला सुरुवात केली पुन्हा एकदा. चौथ्या षटकामध्ये संकेतला आणलं. संघाचा ट्रम्प कार्ड नेहमीच स्लॉगवर आतलत असतो, त्या ट्रम्प कार्डचा वापर केला आणि शेवटचं षटक अंतिम षटक आपल्या हातामध्ये घेतलं आणि तिथे एक चांगली कामगिरी. जर आपण गोलंदाजचा विचार केला स्कोर कार्ड पाहूया आपण. 41 झालेत ना. गोलंदाजचा विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाने जे विकेट घेतलेत 5-6 जगदीश याने पाहिले 3 विकेट घेतले, 5 धावा खर्च केले. त्यानंतर आला गोलंदाज निशांत 23 धावा खर्च केल्या. पण त्यानंतर आला संकेत भूषण 7 धावे होती, 2 विकेट घेतले. आणि त्यानंतर आला संकेत, त्यांनी आपण पाहतो चांगली कामगिरी. शेवटच्या षटकावर भूषण आला, त्यांनी सुरेख कामगिरी केली. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला गेला. हॅलो सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ अंबरपाडा संघाच्या विरोधात मोरिया कलेक्शन आपण बिरजोले संघाला पाहतोय.
पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 41 धावा 5 षटकांमध्ये जमवल्या. खरं तर या आजच्या रजनीमध्ये पहिला सामना सुद्धा अशाच प्रकारच्या धावांचा होता. 42 धावांचं आव्हान होतं. अगदी असं वाटलं होतं की सहज आणि सोपा विजय श्री स्वामी समर्थ वेणगाव संघ प्रस्थापित करेल, परंतु गोलंदाजी सुरेख झाली पायरमल संघाची. परंतु अंतिम क्षणी खराब क्षेत्ररक्षण झालं, त्या कारणाचं मात्र सामना गमवावा लागला तो पायरमल संघाला. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर दुसरा चेंडू हलक्या हाताने कट केला. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून या ठिकाणी सीमारेषेबाहेर जातोय. चौकार येतोय श्री स्वामी समर्थ अंबरपाडा संघाच्या बाजूने. आता मात्र हे समीकरण आपणास पाहायला मिळतंय. 42 धावांचं आव्हान आहे. खरं तर रणनीतीने हा खेळ आपण मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये खेळला गेला हे नक्कीच पाहिलं असेल. बिरदोले संघाने आपला महत्वाचा हुकमी एक्का यतीन याला फलंदाजीसाठी मागे ठेवले, परंतु गोलंदाजी मधला हुकमी गोलंदाज म्हणून अंबरपाडा संघाकडून भूषण याने स्वतःला तिसऱ्या आणि 5व्या षटकासाठी आणले. कारण की त्याला माहिती आहे की यतीन आपल्या उर्वरित गोलंदाजांवरती नक्कीच प्रहार चढवेल, परंतु ते होऊ दिले नाही त्यांनी. या ठिकाणी सुंदर दर्जेदार फटका मिड विकेट रिजन मध्ये पाहायला मिळतोय. दुसरा बॅक टू बॅक चौकार येतोय फलंदाज संकेतच्या बॅटमधून. चांगली सुरुवात या ठिकाणी आपणास पाहायला मिळते. 3 चेंडूवरती तब्बल 10 धावा आतापर्यंत खर्च करत असताना गोलंदाज तुषार याला पाहतोय, कारण की सलामीचा महत्वाचा गोलंदाज हा मोरया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान या संघाकडून तो पाहतोय. पुन्हा एकदा दर्जेदार फटका, चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा 1 बाउन्स चौकार. सलगचे 3 चौकार आपणास पाहायला मिळत आहेत. खरं तर संकेत ज्या झोन मध्ये बॅटिंग करतोय ना, प्रत्येक चेंडू तो अगदी निरखून अगदी चेंडूच्या मेरिटनुसार तो फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसरा चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार, तिसरा आणि चौथा चेंडू बॅक टू बॅक एकाच रिजन मध्ये मिड विकेट रिजन मध्ये 2 चौकार लगावत असताना संघाचा धावफलक तब्बल 42 धावांचा पाठलाग करत असताना श्री स्वामी समर्थ अंबरपाडा संघाची जाऊन पोहोचली ती 14 या अंकावरती. आता मात्र तुषारला विचार करण्यास भाग पाडलाय की कशा प्रकारचे चेंडू टाकावे, कारण की चांगली फलंदाजी आतापर्यंत तो करतोय. संकेत हा फलंदाज सातत्याने लीड करत असताना या अंबरपाडा संघासाठी चौकारांचे हॅट्रिक त्याने लगावली आहे. अलीकडे आपण पाहिलं तर या मैदानामध्ये 42 धावा शेवटच्या चेंडूवरती विजय प्रस्थापित करणारा वेणगाव संघ दुसऱ्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि सलगचा चौथा चौकार बघा, चेंडूच्या मेरिटने चांगली फलंदाजी या ठिकाणी करत असताना संकेत या फलंदाजाला आपण पाहतोय. खरं तर 42 धावांचा पाठलाग करताना ही चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की 18 धावा तब्बल धावफलकावरती लगावल्यात आणि विजयासाठी मात्र 25 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण या ठिकाणी उरलंय. कदाचित हा सामना लवकरात लवकर संपवण्याच्या उद्देशाने संकेत हा फलंदाजी करतोय. त्याच्या साथीला आपण फलंदाजाला पाहू शकाल राहुल दलवी याला. पुढील चेंडू अगदी उचली घेणारा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू, नक्कीच पंचांकडे अपील केली परंतु दाद फेटाळली गेली आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिल्या षटकाचा खेळ अंतिम चेंडू डॉट आल्यानंतर संपुष्टात येतोय आणि धावफलकावरती धावा आपणास पाहायला मिळत आहेत त्या 18 धावा. खरं तर समालोचकांचं कामच असतं की सामना दोन्ही बाजूने रंगत परिस्थितीमध्ये आणण्याचं काम केलं पाहिजे. आता मात्र समीकरण आपण पाहतोय 24 चेंडू 24 धावा. कित्येक सामने आपण पाहिले, एकंदरीत आपण या 6च्या सरासरीने धावा जरी जमवायच्या असतील तरी धावा या डिपेंड होऊ शकतात. खरं तर या मॅच मध्ये बिरदोले संघाला या सलामीच्या जोडीला फोडावी लागेल, गोलंदाजाला चांगले चेंडू टाकावे लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील, निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल, तरच या सामन्यामध्ये तुमचं कमबॅक होईल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर परेश येत आहेत. परेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की आपण पाहतोय कित्येक वर्ष परेशने या बिरदोले संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. माजी उपसरपंच, दहिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य
नरेशजी कालेकर हे सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. खरं तर हे दोन्ही संघ एकाच ग्रामपंचायतीचे आहेत. बिरदोले, अंबरपाडा. खरं तर या दोन्ही संघांनी नक्कीच या ठिकाणी बघा सामना खेळण्यासाठी म्हणजे प्रेक्षकांची गर्दी तर आहेच. आपण त्या ठिकाणी पाहू शकाल एका स्टँडमध्ये बिरदोले संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण बिरदोले संघाचे पाठीराखे पाहू शकाल. परंतु ज्याप्रमाणे फलंदाजी होते खरं तर अंबरपाडा संघाचे पाठीराखे मात्र या सामन्यामध्ये आपला जल्लोष आतापर्यंत तरी साध्य करत असताना गोलंदाजी मार्कवर परेश. पहिला चेंडू चांगला डेडिकेट कट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर कटचा फटका थांबणार नाहीये. चेंडू चौकार येतोय. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये संकेतने दाखवली. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय हा चौकार येतोय राहुलच्या बॅटमधून. सलगचे 2 चौकार या ठिकाणी आपण पाहिले राहुलच्या बॅटमधून. आणि आता मात्र चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन करताना पाहायला मिळाला गोलंदाज परेश. 2 चौकार आल्यानंतर या सामन्यामध्ये अजून जवळ जाताना आपणास श्री स्वामी समर्थ अंबरपाडा संघ पाहायला मिळाला. कमबॅक करण्याची खूप नितांत गरज आहे बिरदोले संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते. धावफलकावरती धावा आतापर्यंत 27 धावा. खर तर प्रत्येक चेंडू गणिक किती धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये किती होत्या एकंदरीत या चेंडूवरती किती आल्या अशी गोलाबेरीज करून प्रत्येक समालोचकांनी आता चालू असताना समालोचन करताना आपण या मॅच मध्येच फोकस केला पाहिजे. कित्येक समालोचक असे करतात की मोबाईलवरती बोलत बसणे, इतर जे चॅटिंग वगैरे करणे किंवा जे काही लोक स्पॉन्सरचे पैसे लावतात त्याकडे जास्त फोकस करणे. पण तशा गोष्टी न करता आपलं लक्ष फक्त या ठिकाणी चालू मॅचचं धावते गणित हे काय आहे, समीकरण काय चालू आहे हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे गरजेचं असतं. प्रत्येक समालोचक हा आपल्याप्रमाणे चांगली चांगली समालोचन करण्याची नक्कीच प्रयत्न करत असतो. परंतु जर तुम्हाला खरंच खूप उंचीवरती चांगलं समालोचन करण्यासाठी जायचे तर नक्कीच तुमच्यामध्ये असणारं गुण कौशल्य हे दाखवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ आता मात्र संपुष्टात येतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या तब्बल 28 धावा. कारण की पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. समीकरण 28. विजयासाठी मात्र 14 धावांची गरज. 18 चेंडू आणि 14 धावा या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजाला करावी लागेल तरच मोर्या कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदोले संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल.
तिसऱ्या षटकाला या ठिकाणी चांगली सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना यतीन कालेकर आपण पाहतोय, ज्याने महाराष्ट्र संघाचं नेतृत्व केलंय रग्बी या खेळामध्ये. फक्त त्या ठिकाणी नक्कीच प्रदर्शनच नाही तर चांगला खेळ सुद्धा त्यांनी दाखवलाय आणि आपला संघ सुद्धा त्या ठिकाणी उपविजेता ठरला होता. यतीनचा पुढील चेंडू लोअर फुल टॉस, क्षेत्ररक्षक चुकी होते, थांबणार नाहीये. पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू आणि नो प्लस 22चा हा चौकार येतोय. एकंदरीत आपण पाहतोय 5 धावा मिळत आहेत, परंतु लगेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने या ठिकाणी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला गेलाय. अगदी अचूक निर्णय आपण पाहतोय. ज्यावेळी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाजी करत असताना त्याच्या वेस्ट हायच्या वरती चेंडू होता आणि नो चेंडू या ठिकाणी घोषित होतोय. 5 धावा मिळत आहेत. समीकरण अगदी श्री स्वामी समर्थ अंबारपाडा संघाच्या बाजूने जात आहे. आता समीकरण मात्र या ठिकाणी आपणास पाहायला मिळतंय 17 चेंडू आणि 9 धावांची गरज. अगदी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु यष्टीरक्षक मात्र बीट केलंय या ठिकाणी आणि चौकार आलाय. फ्री हिटचा चेंडू संकेतसाठी अगदी मेजवानी या ठिकाणी असेल. निर्धाव चेंडू येतोय. खर तर एक स्वेअर चेंडू सुद्धा सामन्याचं गणित बदलून टाकत असतो आणि तो स्वेअर चेंडू आणि त्यावरती आलेला चौकार मात्र श्री स्वामी समर्थ अंबारपाडा संघाला या विजयाच्या समीप घेऊन जाताना पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहतोय यतीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन. स्लोअर वन चेंडू अगदी पडल्यानंतर आपण पाहतोय यष्टीरक्षक मात्र उर्वरित कामगिरी पार पाडतोय. या षटकातील आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. पुढील चेंडू आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू. अशा चेंडूला थारा नाहीये. एक सेट फलंदाज संकेत मात्र ही मेजवानी कबूल करतोय आणि मिड विकेटच्या दिशेने हा षटकार लगावतोय. या 6 धावांच्या मदतीने समीकरण बदललं जात आहे. आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या तब्बल 39 आणि विजयासाठी मात्र 3 धावांचं समीकरण. नाबाद जोडी, सलामीची जोडी आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली कामगिरी करते. राहुल आणि त्याच्या साथीला संकेतने चांगली फलंदाजी केली. आपण तो वैयक्तिक त्याचा विचार केला तर आपण 29 धावांवरती तो खेळतोय. मैदानात चेंडू येतोय. अजूनही 3 धावांचं लक्ष असेल. वेणगाव संघ आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण अगोदरच अनाउन्समेंट केली होती त्याप्रमाणे की विनर वर्सेस विनर अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर पहिला सामना जिंकणारा श्री स्वामी समर्थ वेणगाव संघ आणि त्याच्या विरोधात असेल या सामन्यातील विजयी संघ. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज 2 धावा पूर्ण. एका धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी श्री स्वामी समर्थ अंबारपाडा संघाला. खर तर गोलंदाजांनी थोडीशी खराब कामगिरी केली, त्या कारणाचं आपण पाहतोय मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान हा संघ मात्र या सामन्यामध्ये नक्कीच थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. आता मात्र 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय.
आणि अशा रीतीने हा वाईट चेंडू आहे, ओव्हरहेड आहे आणि सामना विजयी होतोय श्री स्वामी समर्थ हंबारपाडा संघ. चला, श्री स्वामी समर्थ वेणगाव विपक्षात श्री स्वामी समर्थ हंबारपाडा दुसऱ्या फेरीची पहिली लढत या ठिकाणी खेळवली जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा तिसरा सामना होईल पहिल्या फेरीचा.